बाहेरगावी जाण्यासाठी पैसे न दिल्यामुळे वडिलांचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण देवप्पा मोडे वय वर्ष 26 राहणारा आसंगी तालुका जत याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सांगलीतील तदर्थ जिल्हा आणि सत्र न्यायाधीश MS काकडे यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मेघा पाटील यांनी हा खटला चालवता. खटल्याची हकीकत अशी की आसंगी येथे राहणाऱ्या आरोपी देवाप्पा मोडे यांनी जुलै 2021मध्ये बाहेर जाण्यासाठी वडील देवाप्पा मोडे यांच्याकडे पैसे मागितले, परंतु वडिलांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. तेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास प्रवीण यांनी वडिलांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या छातीवर, डाव्या बाजूस आणि डाव्या बरगडीवर आणि डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत देवाप्पा हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आणि याबाबत मृत देवाप्पा यांची पत्नी कस्तुरा यांनी उमदी पोलीस ठाण्यात मुलाविरोधात फिर्याद दिली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक NB दांडगे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने शिक्षा सुनावली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.